उधाण टोल नाक्यावर एलसीबीचा यशस्वी सापळा, 2 ट्रॅव्हल्समधून 76 लाखांचा गुटखा पकडला। याबाबत वृत्त असे की दिनांक 22 सप्टेंबर 2022 रोजी धुळे एलसीबीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सुरेंशी यांना टीप मिळाली होती, ज्यात प्रामुख्याने हंस ट्रॅव्हल्स कंपनीच्या 2 बसमधून महाराष्ट्रातून प्रतिबंधित असलेला राजनिवास सुगंधित पान मसाला गुटखा सोनगीरकडून धुळ्याकडे वाहून नेला जात आहे। त्यानुसार सुरेंशी यांनी प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांना माहिती दिली व त्याचबरोबर एलसीबी पथकाने अवधान टोलनाका या ठिकाणी सापळा रचला, ज्यात प्रामुख्याने हंस ट्रॅव्हल्सची बस पहाटे 5 वाजता बस क्रमांक NL 07B 0541 आणि NL 07B 0545 या वाहनांना पकडले। त्यांनी तपासणी केली असता दोन्ही वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात पान मसाला गुटखा आढळून आला। सदरच्या या कारवाईत 30 लाखांच्या 2 ट्रॅव्हल्स असा एकूण 76,28,000 रुपयाचा गुटख्यासह मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक सतीश गोराड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सुरेंशी, संजय पाटील, हेड कॉन्स्टेबल संदीप सरब, पोलीस नाईक पंकज खैरमोडे, पोलीस कॉन्स्टेबल मयूर पाटील, पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र सपकाळ, पोलीस कॉन्स्टेबल योगेश जगताप, तुषार पारधी, किशोर पाटील, सुनील पाटील आदींनी सदरची कारवाई केली। माहिती आपण धुळे जिल्ह्यामध्ये आपल्या महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि अंमली पदार्थ याच्याविरुद्ध स्पेशल मोहीम राबवलेली आहे। त्याचाच भाग म्हणून अनेक ठिकाणी गुटखा जप्त करण्यात आलेला आहे। काल देखील एलसीबीच्या टीमला याबाबत एक गोपनीय माहिती मिळाली होती की 2 ट्रॅव्हल्समधून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि पान मसालासारखा पदार्थ वाहतूक केला जातोय आणि त्या इंदूरवरून हंस ट्रॅव्हल्स कंपनीच्या 2 लक्झरीमधून तो इंदूरमधून शिर्डीकडे जात होता। त्या माहितीच्या आधारे आज पहाटे 5 वाजता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने या दोन्ही ट्रॅव्हल्सची तपासणी केली असता त्याच्यामध्ये हा प्रतिबंधित असा गुटखा आणि पान मसाला मिळून आलेला आहे। याच्यात पहिल्या ट्रॅव्हल्समध्ये 5,76,000 रुपये किमतीचा पान मसाला, बाकीचं जाफरानी जर्दा, राजश्री पान मसाला, RMD पान मसाला, टोबॅको तंबाखू आणि 30 लाख रुपये किमतीची ट्रॅव्हल्स असा हा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। दुसऱ्या ट्रॅव्हल्समध्ये 4,05,000 रुपये किमतीची रितीन स्वीट सुपारी, त्याच्याशिवाय काही आणखी गोळ्या वगैरे आहेत, त्याच्या आता तपासणी वगैरे सुरू आहे त्या संदर्भात। अशा पद्धतीने एकूण 2 ट्रॅव्हल्स आणि प्रतिबंधित पान मसाला गुटखा असा 76 लाख रुपये किमतीचा हा माल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जप्त केलेला आहे। ही कारवाई ॲडिशनल SP प्रशांत बच्छाव, DYSP ईश्वर कातकाळे, त्याच्याशिवाय स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा प्रभारी चालमध्ये असलेले PI गोराडे, नंतर PSI बाळासाहेब सूर्यवंशी, हेड कॉन्स्टेबल संदीप सरब, पोलीस नाईक पंकज खैरमोडे, पोलीस कॉन्स्टेबल मयूर पाटील, महेंद्र सपकाळे, योगेश जगताप, तुषार पारधी, किशोर पाटील आणि सुनील पाटील अशांनी केलेली आहे। अतिशय उत्कृष्ट कामगिरी ह्या पथकाने केलेली आहे। संपूर्ण पथकाचं मी अभिनंदन करतो।